नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा दसरा आणि दिवाळी गोड करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आणि दिवाळीचा गोड हप्ता हा कधी मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाऊबीजची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे. अजित पवार यांची जन्मसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळ येथे होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की ही योजना पुढील 5 वर्ष अशी चालू राहील. तसेच भाऊबीजची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेची ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या निमित्त लाडक्या बहिणींना दसरा आणि दिवाळी या सणानिमित्त लवकर तुमच्या 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर तुमची दिवाळी या महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. तर तुम्हाला या महिन्यात 10 ऑक्टोबर रोजी सगळ्या महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता दिला जात आहे आणि ज्या महिलांचे सप्टेंबर महिन्यातले पैसे बाकी होते त्या महिलांनाही पैसे देणे चालू आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबर पर्यंत 4500 रुपये खात्यात पडून जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात जन्मसन्मान यात्रा काढली. सध्या त्यांचा दौरा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव येथे लाडक्या बहिणींची संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकर ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 2 कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. योजनेचे पहिले 2 हप्ते राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्त महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहे. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी योजनेचा 3रा हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे. तसेच काही महिलांच्या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकदम मिळाले. आता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी म्हणजे 10 ऑक्टोबर पासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 ऑक्टोबर रोजी तुम्हाला दिवाळीचा हप्ता 3,000 रुपये हा दिला जाईल. या हप्त्यामध्ये तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचा समावेश राहील. कारण की नोव्हेंबर महिन्यात इलेक्शन असल्यामुळे तुमचे नोव्हेंबर महिन्यातले पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिले जात आहेत. अजित पवार म्हणाले की विरोधक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. आम्ही ही योजना सुरू केल्याने विरोधकांना मळमळ होत आहे. विरोधक टीका करीत आहे पण आमच्या अंगाला काही भोग पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणतीही योजना आणली, मात्र माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकतात. पुढेही 5 वर्ष ही योजना सुरू ठेवली जाईल. जर काही अडचण असती तर योजना सुरू केली नसती. महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी, महिला मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढे या विकासासाठी केंद्र सरकारचा मदत घेण्यात येईल. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्यासाठी बऱ्याच अशा महिलांसाठी या योजना काढल्या जात आहेत. महिलांसाठी अन्नपूर्णा योजना, त्यानंतर मुलींसाठी लेक लाडकी योजना, त्यानंतर लाडकी बहीण योजना, अशा बऱ्याच प्रकारच्या योजना या दादांनी काढल्या आहेत. लखपती दीदी योजना, अशा खूप योजना म्हणजे या 2024 वर्षात निघालेल्या आहेत आणि कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहत नाही. प्रत्येक महिला या योजनेचे लाभ घेत आहेत. त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 ऑक्टोबर रोजी तुम्हाला दिवाळीचे पैसे दिले जाणार आणि यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचा समावेश असणार. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.